जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बेळे एस-व्ही-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एफ-वाय बी-कॉम सेमिस्टर फर्स्ट 2024 पॅटर्न म्हणजेच एन-ई-पी 2020 पॅटर्नमधील मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट तसेच आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन स्टडी पर्पजसाठी बघणार आहोत. तर परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी हा व्हिडिओ निश्चित बघा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत चांगल्या पद्धतीने मार्क्स हे मिळून जातील. विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट या विषयाची क्वेश्चन पेपर, त्याच्याला असलेले क्रेडिट, क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट या सर्वांबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट फर्स्ट या ह्या विषयासाठी 4 क्रेडिट असणार आहे. यामध्ये 40 मार्क कॉलेजकडे आहे, तर 60 मार्कांची विद्यापीठाची परीक्षा घेतली जाणार आहे. पेपरसाठी तुम्हाला 3 तासाचा टाईम अवधी देण्यात आलेला आहे. पासिंगसाठी तुम्हाला किमान 24 मार्क पडणं अपेक्षित आहे. या विषयाचे क्वेश्चन पेपर मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश लँग्वेजमधून येणार आहे. क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघूया. यामध्ये टोटल तुम्हाला 6 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यातील क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. ओके. त्यानंतर रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहे म्हणजेच क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th या 4 पैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. ओके. सो या ठिकाणी क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट तुम्हाला दाखवलेला आहे. यामध्ये पहिला प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्स 5 मार्कासाठी आहे. क्वेश्चन नंबर 2nd तुम्हाला चॅप्टर नंबर 1 वरती ब्रॉड क्वेश्चन आहे 15 मार्काला. क्वेश्चन नंबर 3 आहे चॅप्टर नंबर 2nd वरती 15 मार्काला ब्रॉड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 4 चॅप्टर नंबर 3 वर ब्रॉड क्वेश्चन 15 मार्काला आहे. तर क्वेश्चन नंबर 5 चॅप्टर नंबर 4 वर ब्रॉड क्वेश्चन 15 मार्काला आहे. क्वेश्चन नंबर 6 तुम्हाला शॉर्ट नोट्स आहे, जे चारही चॅप्टरवर प्रत्येकी एक एक शॉर्ट नोट्स येतील. अशा 4 शॉर्ट नोट्स तुम्हाला विचारल्या जाणार आहेत. ओके. सो 4 शॉर्ट नोट्स तुमच्यासाठी विचारल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्सची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. असे मिळून टोटल 60 मार्कासाठीची ही क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट असणार आहे. ओके. सो या ठिकाणी काही मी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यात पहिला प्रश्न आहे डिफाईन द टर्म ऑफ मॉडर्न ऑफिस. हे जे काही सर्व प्रश्न आहे जे क्वेश्चन नंबर 2nd ते क्वेश्चन नंबर 5th पर्यंत तुम्हाला विचारले जातील. ओके. सो यामध्ये पहिला प्रश्न आहे डिफाईन द टर्म ऑफ मॉडर्न ऑफिस, एक्सप्लेन द रोल ऑफ मॉडर्न ऑफिस. सेकंड आहे डिफाईन ट्रॅडिशनल ऑफिस, एक्सप्लेन डिफरन्स बिटवीन ट्रॅडिशनल ऑफिस अँड मॉडर्न ऑफिस. नेक्स्ट आहे explain factors affecting selection of office place and also layout. Then define the term of digital office, state importance of digital office procedure. Then define the term of office automation, explain advantages and obstacles in office automation process. हा मला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न वाटतो. त्यानंतर आहे डिफाईन ऑफिस प्रोसिजर, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ युझिंग ऑफिस प्रोसिजर. देन एक्सप्लेन इन डिटेल्स advantages and limitations of standardization. Then define office manual, explain need and types of office manual. Then define the term of standard operating procedure, explain benefits of implementing standard operating procedure, ज्याला आपण SOP म्हणतो. Then explain contents of standard operating procedure. असे टोटल 10 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले आहे. त्यापैकी कोणतेही 4 प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाणार आहे. ओके. टॉपिक वाईज दिलेले आहे, हे स्टडी पर्पजसाठी दिलेले आहे. यातूनच प्रश्न विचारले जातील सांगता येणार नाही. कदाचित यातले काही प्रश्न तुम्हाला शॉर्ट नोट्सला विचारले जातील किंवा शॉर्ट नोट्समधले काही प्रश्न ब्रॉड क्वेश्चनला पण विचारले जातील. पहिली इम्पॉर्टंट शॉर्ट नोट्स आहे इम्पॉर्टन्स ऑफ मॅकॅनायझेशन ऑफ ऑफिस. दुसरे आहे टाइप्स ऑफ मॉडर्न ऑफिस मशीन्स. तिसरा आहे वर्क फ्लो इन मॉडर्न ऑफिस. नेक्स्ट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑफिस ऑटोमेशन सिस्टीम. देन आहे यूज ऑफ AI इन ऑफिस ऑटोमेशन. ही अत्यंत महत्त्वाची शॉर्ट नोट्स असू शकते. नेक्स्ट आहे नीड ऑफ ओपन ऑफिस अँड प्रायव्हेट ऑफिस. देन ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टँडर्डायझेशन ऑफ ऑफिस वर्क. देन एरियाज ऑफ स्टँडर्डायझेशन. देन ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑफिस मॅन्युअल. देन मेथड्स ऑफ सेटिंग स्टँडर्ड. अशा पद्धतीचे तुम्हाला 10 ब्रॉड क्वेश्चन, 10 MCQ क्वेश्चन मी तुम्हाला अभ्यास करण्याच्या हेतूने दाखवलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट या विषयाची क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. बाकीचे विषयांचे क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला बघायला भेटतील. तसेच यूट्यूब चॅनलला देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीने आपण
नवीन-नवीन विषयासह माहिती घेत असतो. येणाऱ्या पुढच्या सेमिस्टरमध्ये देखील काही अपडेटेड पॅटर्न आपणापर्यंत आणले जातील. त्यामुळं आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.